आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। ग्रामीण भागात मतदान करून शहरी भागात असलेल्या घराकडे परतणाऱ्या एका सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचा रात्री 8 वाजेच्या सुमारास आडरानात खून केल्याची घटना रात्री 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। अंबड तालुक्यातील मच्छिंद्र गंगाधर सपकाळ हे एका कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कॅशियर म्हणून काम करत होते। ते सध्या नूतनवासात अंबड येथे राहतात। सर, काय घटना घडली? मच्छिंद्र गंगाधर सपकाळ नावाचे 62 वर्षाचे इसम आहेत, सेवानिवृत्त बँक कर्मचारी। ते काल नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतावरून घरी नेहमीच्या येण्याच्या वेळेमध्ये घरी आले नाहीत, त्यामुळे घरच्यांनी शोध घेतला असता या ठिकाणावरती त्यांची आपल्याला बॉडी मिळून आली। त्यांची या ठिकाणावरती हत्या करण्यात आलेली आहे। बॉडीचा इन्क्वेस्ट पंचनामा करून पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि अधिक आरोपींचा जो आहे तो तपास चालू आहे। गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्याचं काम चालू आहे। आज कोणी कोणी भेट दिली सर? या ठिकाणावरती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी भेट दिली। 20 रोजी शिराढोण येथे मतदान करून अंबड शहराकडे येत होते। दरम्यान रात्री 9 वाजेपर्यंत ते घरी न पोहोचल्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली आणि शिराढोण ते अंबड या शेतातून येणाऱ्या पानंद रस्त्यावर त्यांचा एके ठिकाणी मृतदेह आढळून आला। बाजूलाच पडलेली मोटरसायकल आणि तोंडावर केलेले वार यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। हे वार एवढे भयानक होते की त्यांचे दात देखील विखळून इतरत्र पडलेले आहेत। दरम्यान आज सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खाडे तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांची देखील यावेळी उपस्थिती होती। आडरानात झालेल्या या खुनामुळे परिसरात चांगलीच भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान मयत असलेले मच्छिंद्र गंगाधर सपकाळ हे वारकरी संप्रदायात असल्यामुळे ते नेहमीच लोकांच्या कामाला पडत होते आणि त्यांची कुठलीही दुश्मनी नव्हती असा सूर देखील गावातून ऐकायला मिळाला। या घटनेप्रकरणी मयत मच्छिंद्र गंगाधर सपकाळ यांचा मुलगा गणेश मच्छिंद्र सपकाळ यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आणि गुन्हाही नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत।